जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यामध्ये भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। फॉरेन्सिकची टीम अमोनियम नायट्रेट नमुने घेत असताना स्फोट झाल्याची माहिती। फरीदाबादमधून जप्त केलेला अमोनियम नायट्रेटचा स्फोट। नौगाम पोलीस ठाण्याजवळील परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा। स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांकडून श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त। नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटासंदर्भात तपास सुरू। अजित पवारांनी अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेतली। बिहार निवडणुकीच्या विजयाबद्दल अमित शहा यांचं अभिनंदन तर पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। बिहारमधील जनतेनं जंगल राजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युलेला उद्ध्वस्त केला। आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही। पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य। बिहारचे निकाल अजिबात धक्कादायक नाहीयेत। निवडणूक आयोग जिंदाबाद। महाराष्ट्रात केलं तेच बिहारमध्ये झालं। सामनातून खोचक टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना फोन। बिहारमधील विजयाबद्दल शिंदेंकडून मोदींसह शहांचं अभिनंदन।